जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 22/2/2025 रोजी टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे अधिकची झालेली आहे। बाजारभाव थोडेसे कमी झाले आहेत। 500 ते 750 पर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्यामुळे या ठिकाणी टोमॅटोची आवक अधिकची होत असते। परंतु या ठिकाणी नारायणगावचं टोमॅटो मार्केट खूप चांगलं असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी समाधान पाहायला मिळतंय। भाऊ नमस्कार। नमस्कार। आपण कुठून आले? शिरापूर पारनेर की कुठली टोमॅटो आहेत? अरेमान। काय भाव मागतायत? 700 पर्यंत मागते। 700 पर्यंत मागतात। कितवा तोडा आहे? 6 एकरी किती खर्च येतो? 60,000। 60,000 रुपये। तर काय मार्केट कमिटीला सूचना इथे काय सुविधा कमी जास्त किंवा काय पुढे दूरवर येता? सूचना काय नाही, ओके सगळं। त्याच्यात तुम्हाला काय सांगायचं आहे? सूचना काय सगळं ओके। बर 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 बर। सकाळी किती वाजता निघता? 3:30। 3:30ला। बरं ठीक आहे। खूप दूरवर नाही येता, काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या अशी अपेक्षा आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आपण पाहतो नेहमीप्रमाणे टोमॅटोची आवक चांगली झालेली आहे। बाजारभाव थोडंसं काही प्रमाणामध्ये कमी झालेला आहे आणि शेतकरी बांधवांना अधिकचा बाजारभाव अशी मिळावा अपेक्षा आहे। भाऊ नमस्कार। तुम्ही कुठून आले? आम्ही पारनेरवरून। पारनेरवरून। काय भाव मिळतोय? 700 रुपये पण मिळतो। 700 मिळतोय। मार्केट कमिटीला काही सूचना? सूचना काय नाही। सूचना काही नाही। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे आवक चांगली होते। दादा काय सूचना? नाही सूचनेचं काय नाही। बाजारभाव काय मिळतोय? बाजारभाव आहेत चांगले 700 900। आज थोडी 100 रुपयांनी कमी आहे। 100 रुपयाने आज कमी झाले। मार्केट कमिटीला काय सूचना वगैरे? नाही काय नाही। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांच्या आज 22 जुलै 2025 रोजी 1 नंबरचे टोमॅटो विक्रीला येत असतात। नारायणगावचं टोमॅटो मार्केट आंतरराष्ट्रीय टोमॅटो मार्केट होऊ लागल्याने बाजूच्या तालुक्यामधून जिल्ह्यामधून लोक या ठिकाणी टोमॅटो विक्रीला येत आहेत। शेतकरी बांधवांनो दूरवरनं येताना स्वतःची काळजी घ्या, जेणेकरून वाहन सावकाश चालवा। दूरवरनं आपण येत आहेत। आता हे दररोज आपल्याला आंबेगावचे शेतकरी भेटत आहेत। भाऊ नमस्कार। नमस्कार। पाऊस सध्या सुरू होतोय, चालू आहे। आज थोडं 100 रुपयाने बाजारभाव डाऊन झालाय। काय तुमची सूचना? तुम्ही काय सांगाल? मालाची थोडी क्वालिटी पण थोडी घसरलेली पावसामुळं, थोडं तिरंगेचं प्रमाण वाढले, त्यामुळं थोडी सर्व टोमॅटो स्टेशन चालू झाल्यामुळे 100-150 रुपये बाजार कमी झाले। बाजार कमी आहे, बरोबर आहे। टोमॅटोची सगळीकडे आता आवक, इतर ठिकाणी सुद्धा टोमॅटो विक्री सुरू झाल्यामुळं काही प्रमाणात बाजारभावाचा परिणाम झाला आहे आणि प्रामुख्याने टोमॅटोची क्वालिटी थोडीशी डाऊन झाल्यामुळे त्याचा फटका बाजारावर सुद्धा काही प्रमाणामध्ये बसतोय। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं हे टोमॅटो मार्केट अतिशय परिचित आणि लोकांना जे नारायणगावच्या मार्केटबद्दल खूप लोकांना अपेक्षा आहे। भाऊ नमस्कार। हो नमस्कार। कुठून आले? बोटा। काय भाव मागतात? माल 1 नंबर आहे। माल चांगला आहे शेत। आजचे जरा बाजार भाव कालच्या वातावरणानुसार थोडे कमी आहेत। 100-150 रुपयांनी थोडे घसरलेत। हा माल 6.5 ते 7 रुपये मागितला। काय तुमची अपेक्षा? आमची अपेक्षा आहे 8 रुपयापर्यंत जावं आजच्या बाजारभावात। मार्केट कमिटीला काही सूचना? मार्केट कमिटीला काही सूचना नाही, थोडीशी जागा वाढवावी एवढीच फक्त अपेक्षा आहे। या ठिकाणी माल भरपूर लांबून येत आहेत आपल्या मार्केटला आणि इथं शेतकऱ्यांची थोडीशी गैरसोय होती गाडी उभी करण्यासाठी। लोकांना रात्रीचं या ठिकाणी धावपळ करत यावं लागते, तर तेवढी फक्त मार्केट कमिटीने थोडीशी नाही का काळजी घ्या, जागा वाढवावी, काळजी घ्यावी। बरोबर आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधव दूरवरनं येत असतात। त्यांची अपेक्षा आहे की या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित व्हावी, जागा कमी पडते त्याच्याबाबतचं सुद्धा नियोजन व्हावं, अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी शेतकरी बांधव करत असतात। दूरवरचे शेतकरी नारायणगावच्या टोमॅटोमध्ये मार्केटला टोमॅटो घेऊन येत आहेत। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठून आले तुम्ही? पारनेर। कुठली व्हरायटी विकायला आणली? 62-42। 62-42। काय भाव मागतात? 500-600। 500-600। कितवा तोडा आहे? 5वा। किती क्रेट निघाले? 600-700-800। अजून किती क्रेट निघतील?
आता मान थोडाच राहील. काय नवीन लागवड वगैरे चालू काय मार्केट कमिटीला काही सूचना काय सूचना नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी अधिक प्रमाणामध्ये टोमॅटो विक्री करत असतात. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळं शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत आहे. गाडी वाहनं जर व्यवस्थित लावली, नियोजन अधिकचं चांगलं झालं तर बाजारभाव देखील अधिकचा चांगला मिळू शकतो. भाऊ नमस्कार. कुठून आले? बारामती. कुठली व्हरायटी घेऊन आले? अरेमान. काय भाव मागतायत? 700-800. किती वाजता निघाले? 8 वाजता आले निघाले. बरं. किती किलोमीटर आहे अंतर? 150. तर काय मार्केट कमिटीला सूचना? तिथे सुविधा चांगल्या आहेत, काय गैरसोय नाही. भाऊ काय तुम्हाला काय वाटतं, काय सूचना वगैरे? काय इथं थोडीशी झोपायची जी सोय नाही, ते झोपण्याची व्यवस्था केली पाहिजे. झोपायची व्यवस्था केली पाहिजे शेतकऱ्यांसाठी. बरं. बाकी दुसऱ्या काही अडचणी नाहीत. बाकीचं मार्केट सगळं छान आहे. मग काय तिकडे मार्केट नाही का काय असं टोमॅटो विक्री करायला? दूरवर येत आहे. मार्केट आहेत. मग नारायणगावच्या मार्केटला येणे मागचं काय नेमकं बाबा? नारायणगावला म्हणजे कसं आहे की इथं एकदम मोकलाव जास्त कमी माल विकला जातो. त्या हिशोबाने बाजारभाव चांगला मिळतो, बाजारभाव व्यवहार चांगले आहेत. व्यवहार चांगले आहेत. धन्यवाद. एक नक्कीच आहे की नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना टोमॅटोचे पैसे चांगले होतात, पैसे वेळेवर मिळतात आणि शेतकरी बांधव देखील या ठिकाणी समाधान व्यक्त करतो. बाजार समितीचं संचालक मंडळ, या ठिकाणचे कर्मचारी, आडतदार अधिकाधिक कारभार याच्यापेक्षाही चांगला करून शेतकऱ्यांच्या टोमॅटोला जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देतील अशा प्रकारची अपेक्षा आहे शेतकरी बांधवांनो. सध्या पावसाळी वातावरण आहे, खूप दूरवरनं येताना काळजी घ्या, वाहन सावकाश चालवा असं आपलं वारंवार आव्हान आहे. आपल्यासोबत एक बाबा आहेत. बाबा नमस्कार. कुठून आले? पारनेर. कुठली व्हरायटी विक्रीला आणली? मेघदूत. आज 22 ऑगस्ट 2025. काय बाजारभाव मिळाला? 850 रुपये. 850 रुपये. कितवा तोडा आहे? दुसरा तोडा आहे. टोमॅटो नवीन लागवड केली का आता परत? नवीन आहे की रे? दरवर्षी टोमॅटो लागू. नारायणगावच्या या मार्केटला काही सूचना? इथंच येत असते. काही सूचना आहे का बाबा? काय गैरसोय आहे का इथे? नाही, आता आम्ही सकाळी येतो, पहाटे 4 वाजता निघून येतो. काय अडचण नाही, काय तक्रार नाही, काही सूचना नाही. काय धन्यवाद. बाबा नमस्कार. कुठलं गाव? मोठा काय मार्केट कमिटी सूचना? सूचना काय नाही, माल एक नंबरचा आहे. तुम्हाला सूचना काय सांगायची आहे? मार्केटला एका टायमाला सगळ्या गाड्या आतमध्ये बसल्या पाहिजे. जागा पाहिजे. जागा पाहिजे. ज्या टायमाला गाड्या लेट होते 1-1.5 तास, त्याच्यानंतर बाजारभावामध्ये 150-200 रुपयाचा फरक होतो. एवढी अडचण आहे आमची. सकाळी एक बाजारभाव, नंतर बाजारभाव कमी होतो. या परी लोक आतमध्ये गाड्या बेटिंगला चिठ्ठ्या देऊन ठेवतात. नंतर त्यांच्या भरीत झालं तर त्याने म्हणायचं हा माल खराब, तो माल खराब. त्यासाठी पूर्ण गाड्या एका टायमाला आतमध्ये पाहिजे. बरोबर, त्यासाठी जागा जास्त पाहिजे. जागा जास्त पाहिजे. बरोबर, तुमची सूचना योग्य आहे. नारायणगावचं टोमॅटो मार्केट जरी चांगल्या प्रकारचं नियोजन असलं तरी जागा अधिकची पाहिजे, बाजारभाव योग्य पाहिजे. दादा नमस्कार. कुठून आले? किती आहे टोमॅटो? टोमॅटो किती आहेत विकायला? 40. काय भाव जातात? 700 रुपये मागितलं. काय भाव मागितली? 700. 700 रुपये. तुमची काय अपेक्षा आहे? 800 रुपये. 800 रुपये. आता बाजारभाव नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मिळतोय, त्यामुळे शेतकरी बांधवांना नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला येण्यासाठीचा अट्टाहास असतो. या ठिकाणचं नियोजन चांगलं आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना सुद्धा बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळं नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांना टोमॅटो विक्रीला येण्यासाठीचा कल असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नारायणगावचं टोमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित असल्यामुळे आणि बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल नारायणगावच्या टोमॅटो मार्केटकडे अधिकचा आहे. हो नमस्कार. आज 22 ऑगस्ट 2025. टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला?
बाजार जे नवीन माल आहे ते 700 ते 800 पर्यंत गेले आणि जुने माल 5.5-6 रुपये. मेघदूत चांगले लाल माल 8 रुपये गेले. आर्यमान 7 रुपये. साऊ 8 रुपये 8.5 रुपये नवीन माल. 62-42 आहे का सम? नाही ते नाही एवढे. एक नवीन व्हरायटी आली 108 वर. हा ते पण चांगले, ते पण गेले 7-7.5 रुपये. आता बाजार थोडे आज डाऊन झाले, कशामुळे? ते आवक वाढली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये माल वाढला आता. नाशिकमधून वाढलं. नमस्कार. आज 22 ऑगस्ट 2025. टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला? 500 ते 700, 750, 800 पर्यंत गेले. मेघदूत 8, 8.5. साऊ 700 ते 750, 800. आर्यमान 600, 700. जास्तीचा बाजारभाव 8.5 रुपये. आजची आवक सांगता नाहीच आहे. सांगता येणार नाही. बरं, काय पावसाचा फटका? चांगल्यापैकी. बाजार वाढतील का स्थिर राहतील? बाजार स्थिर होतील नाही कमी होतील बाजार. कमी होतील. नमस्कार. आज 22 ऑगस्ट 2025. टोमॅटोचे बाजारभाव थोडे डाऊन झाले. काय परिस्थिती? पावसामुळे पाऊस जास्त झाल्यामुळे मालाचे बाहेर माल जात नाही, त्याच्यामुळे बाजार कमी. काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमीला काय नाही काय आता हे चांगलं चाललंय काय आता मार्केट कमिटी एक नवीन जागा खरेदी करते, त्या संदर्भामध्ये सध्या एक वाद पाहायला मिळते. जागा घ्यावी की नाही घ्यावी? कमी नाही काही काय बोलायचं नाही. शेतकरी बांधवांनो नमस्कार. तुम्ही कुठून आले? नमस्कार. नगर अहमदनगर. मूळ गाव? देऊळगाव सिद्धी. कुठली व्हरायटी विकायला आणली? मेघदूत. काय भाव गेली आज? आज गेले 710 रुपये. 710 रुपये. किती लागवड आहे? लागवड आमच्याकडे भरपूर प्रमाणात आहे, पण मालाला क्वालिटी नाही राहिली आता. पाऊस क्वालिटी नाही. तुम्ही एवढे लांब टोमॅटो विक्रीला येता, काय त्याचं रिझन? इथलं नियोजन व्यवस्थित आहे. शेतकऱ्याला खर्च माफत आहे, फक्त गाडी भाडत जातं, बाकी हमाली वगैरे जात नाही. आणि माल उच्च प्रतीचा असला तर पैसे चांगले होतात. इथं व्यापारी भरपूर प्रमाणात आहे. काय इथे काही सूचना? नियोजन चांगलं आहे, पैशाचे व्यवहार चांगले आहेत. आता इथे सगळ्या रस्त्याच्या कडेला वाहनं उभी राहतात, जागा कमी पडते का किंवा काय सुचवायचं आहे? नाही, आता काय होतं, काही वेळेस आवक थोडीफार जास्त प्रमाणात वाढल्यानंतर रस्त्याच्या कडेने लाईन लागतात. पण इथलं नियोजन चांगले, गाड्या लवकर खाली होतात आणि कमिटी लक्ष भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीने. रात्री किती वाजता येतात? रात्री किती वाजता येतात? रात्री आम्ही 2च्या दरम्यान इथे येतो. 2च्या. भाऊ तुम्ही कुठून आले? कुठली व्हरायटी? कितवा तोडा आहे? आता 12 आहे. एकरी खर्च किती येतो? एकरी 2-2.5 लाख रुपये. आतापर्यंत किती क्रेट गेले? किती क्रेट गेले आतापर्यंत? 1200 रस्ते. काय मार्केट कमिटीला काय सूचना? काय नाही, एकदम ओके. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आले? अहमदाबाद. कुठली व्हरायटी विकायला आणली? मेघदूत. काय भाव जाते? मेघदूतचे आज बाजार थोडे कमी झाले. किती बाजार झाले? आता 750 पर्यंत. आणि थोडा किती आहे? दुसरा. आतापर्यंत किती क्रेट गेले? आता काय पहिले आज 51 कॅरेट होती, पहिले 35 कॅरेट होती. काय मार्केट कमिटीला काय सूचना? नाही, काम चांगले. काम चांगलं आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? श्रीगोंदा. मूळ गाव? घरगाव. कुठली व्हरायटी घेऊन आले? मेघदूत आहे आपल्याकडे. मेघदूत. हो. काय बाजारभाव मिळाला आज? बाजारभाव आम्हाला 800 ते 850 रुपये बाजारभाव मिळाला. आता एवढ्या दूरवर न येता काय त्याचं नेमकं कारण? नेमकं कारण आता मार्केट नसल्यामुळे आम्हाला ह्याच मार्केटचा पर्याय करावा लागतो. टोमॅटो किती आहेत? टोमॅटो आमच्या इकडे तरी साधारणतः एक 500 ते 600 एकर लागवड आहे. तुम्ही स्वतःची किती? स्वतःची माझी 1 एकर टोमॅटो आहे. कितवा तोडा आहे? आता पहिला दुसरा तोड्याचं चालू आहे. नारायण एवढं लांब वर येता, मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीच्या सूचनाला काय नाही, पण जे वाहनाचं नियोजन आहे हे व्यवस्थित केलं पाहिजे. काय व्यवस्थित करायचं म्हणजे काय नेमकं? आणि जे आम्ही रात्रीचं येतोय इथं, तर झोपण्याची सोय थोडी अडचण आहे आम्हाला इथं. अच्छा, निवासाची व्यवस्था? हो, निवासाची व्यवस्था कर. आणि जे स्वच्छतागृह आहे ते स्वच्छतागृह कमी पडतात, शेतकऱ्यांना वाढवली पाहिजे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी टोमॅटोला 500 ते 700, 800 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला. 800 रुपयाचा बाजारभाव एखाद्या 2 वकिलाला मिळाला, परंतु 700 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नारायणगावचं टोमॅटो मार्केट
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे आणि या ठिकाणी व्यापारी शेतकरी अधिक प्रमाणात येत असल्यामुळे शेतकरी बांधवांना अधिकचा पैसा या ठिकाणी मिळतोय। शेतकरी बांधवांनो, दूरवरून टोमॅटो विक्री करायला इथे येत असताना स्वतःची काळजी घ्या, वाहन सावकाश चालवा। 22 ऑगस्ट 2025 रोजी टोमॅटोला जो बाजारभाव मिळतोय तो बाजारभाव 500 ते 700 रुपयापर्यंतच मिळालेला आहे। टोमॅटोचे बाग आता उलगत आल्यामुळे थोडीशी क्वालिटीसुद्धा डाऊन झालेली आहे। पावसामुळे टोमॅटोवर काळे टाक पडलेले आहेत, त्याच्यामुळे बाजारभावावर परिणाम होतोय। त्याचबरोबर आजूबाजूचे मार्केट सुरू झाल्यामुळे याचाही फटका बसतोय। नारायणगावचं टोमॅटो मार्केट एक महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झाल्यामुळं दूरवरचे लोक इथे टोमॅटो विक्री करायला येत आहेत। दूरवरच्या शेतकरी बांधवांना वाहन सावकाश चालवा, घरी सावकाश पोचा, आपल्याही घरी कोणी वाट पाहते। त्याचबरोबर आडतदारांनो, शेतकरी बांधवांची काळजी घ्या। तळ हाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी टोमॅटो पिकाला जपत असतात। बाजारभाव अधिक मिळवून देण्याचा प्रयत्न करा। बाजार समितीचे सभापती संजय काळे, त्यांचं संचालक मंडळ, या ठिकाणचे आडतदार, व्यापारी, कर्मचारी चांगलं नियोजन असते। अधिकाधिक शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये 4 पैसे कसे पडतील याबाबतची दक्षता घ्या, अशीच अपेक्षा। सुरेश वाणी, बिगिनर टाइम्स, नारायणगाव। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।